नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील उपाय याबद्दल जाणून घेत आहोत। आज आपण पाहणार आहोत केसातील कोंड्यांच्या समस्येबाबत। केसातील कोंड्यांची समस्या आता तशी सामान्य राहिलेली नाही। महिलांच्या बरोबर पुरुषांच्याही डोक्यात कोंड्याची समस्या आपल्याला दिसून येते। केसातील कोंडा ही सामान्य समस्या जरी असली तरी यावर वेळीच उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे। तर जाणून घेऊयात कोंड्यासाठी काही घरगुती उपाय। उपाय क्रमांक 1, खोबरेल तेल आणि लिंबू। खोबरेल तेलाने आपल्या स्काल्पला योग्य प्रमाणात मॉइश्चरायझर मिळते, त्यामुळे त्वचा कोरडी व रुक्ष होत नाही। लिंबामुळे स्काल्पवरचं फंगसही वाढत नाही। कोंडा घालवण्यासाठी हा एकदम सोपा आणि हमखास घरगुती उपाय आहे। त्यासाठी काय करायचं आहे, 2 चमचे खोबरेल तेल किंचित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात 2 चमचे लिंबाचा रस घालून चांगलं मिश्रण तयार करायचं आहे। हे मिश्रण अलगदपणे हाताने डोक्याला चोळायचं आहे। 20 मिनिटांनंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवायचे आहे। उपाय क्रमांक 2, मेथीच्या बिया। मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या। त्या सकाळी त्याच पाण्याबरोबर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायच्या आणि या पेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून हलक्या हाताने हे मिश्रण स्काल्पला चोळून अर्धा तास तसेच ठेवायचं आहे। नंतर नेहमीप्रमाणे केस स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत। आठवड्यातून एकदा तरी हा उपाय नक्की करा। उपाय क्रमांक 3, कडुनिंबाचा रस। आपल्याला ताजी कडुनिंबाची पाने घेऊन ती व्यवस्थित वाटून घ्यायची आहे आणि हा रस स्काल्पला आणि केसांना 10 ते 15 मिनिटांसाठी चोळून ठेवायचा आहे। रस सुकला की नेहमीप्रमाणे शॅम्पूने केस चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत। उपाय क्रमांक 4, दही। ताजे दही घेऊन स्काल्पला आणि केसांना 1 तासभर लावून ठेवायचे आहेत। 1 तासानंतर केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे स्काल्पचा कोरडेपणा दूर होतो आणि कोंड्याची समस्याही दूर होते। उपाय क्रमांक 5, संत्र्याची साल। संत्र्याच्या सालीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए हे जास्त प्रमाणात आढळतं। हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक असतं। त्यासाठी संत्र्यांच्या साली आणि लिंबाचा रस मिक्सरमधून पेस्ट होईपर्यंत नीट वाटून घ्यायचा आहे आणि ही पेस्ट स्काल्पला सगळीकडे चोळून लावायची आहे। अर्ध्या तासानंतर केस नेहमीप्रमाणेच शॅम्पूने चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे। उपाय क्रमांक 6, विनेगर। विनेगरने फंगसच्या वाढीला चांगला आळा बसतो आणि केसातील फंगस नष्ट होतात। 2 कप विनेगर उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे। केस धुताना केसांना शॅम्पू लावण्याआधी हे मिश्रण डोक्याला चांगले लावून घ्यायचं आहे आणि मग नेहमीप्रमाणे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यावर नक्कीच फरक पडतो। उपाय क्रमांक 7, अंड्याचं बलक। अंड्याच्या बलकामध्ये बायोटीन हे व्हिटॅमिन जास्त प्रमाणात आढळतं। यामुळे केसांना नॅचरली कंडिशनिंग होतं आणि स्काल्पचा कोरडेपणा दूर होतो। त्यामुळे केसातील कोंडा जाऊन नवीन कोंडा तयार होत नाही। त्यासाठी पूर्णपणे कोरड्या केसांना आणि स्काल्पला अंड्याचं बलक लावून तासभर तसंच ठेवायचं आहे। तासाभराने थंड पाण्याने शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून कोरडे करायचे आहेत। उपाय क्रमांक 8, ग्रीन टी। 2 ग्रीन टीच्या बॅग्स गरम पाण्यात बुडवून ठेवायच्या आहेत। स्ट्रॉंग ग्रीन टी तयार झाला की तो केसांना लावा आणि केस पूर्णपणे सुकल्यानंतर नेहमीप्रमाणेच ते शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या। उपाय क्रमांक 9 आहे, तुळशीची पानं। तुळशीमध्ये अँटीफंगल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे कोंड्यावरचा हा एक प्रभावी उपाय आहे। यासाठी तुळशीची काही पाने घ्यायची आहेत। त्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा पाणी घालून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण स्काल्पला अर्धा तास लावून ठेवायचं आहे। सुकल्यानंतर नेहमीप्रमाणेच केस धुवायचे आहेत। उपाय क्रमांक 10, लसूण। लसणामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंड्याच्या वाढीला आळा बसतो व नवीन कोंडासुद्धा केसामध्ये तयार होत नाही। यासाठी लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेऊन त्यामध्ये 1 चमचा मध घालून त्याची चांगली पेस्ट बनवायची आहे आणि नंतर ती पेस्ट केसांना अर्ध्या तासासाठी लावून ठेवायची आहे। अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। लसणामुळे फंगसची वाढ थांबते तर मधामुळे केसांना मॉइश्चर मिळते। तर श्रोते हो, नियमितपणे आपण हे जर उपाय केले तर केसातील कोंडा नक्कीच कमी होतो आणि नवीन कोंडा तयार होत नाही। याबरोबरच आपण केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे। गाडीवरून प्रवास करताना केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे। केस हवेत मोकळे सोडू नयेत। त्याचप्रमाणे केसांना स्टोल बांधला पाहिजे किंवा टोपी घातली पाहिजे।
केसांचे धुळीपासून आणि प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी हे उपाय नक्की केले पाहिजेत. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम, पुरेशी अखंड झोप आणि त्याचबरोबर संतुलित आहार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याबरोबरच तणावरहित जीवनशैलीसुद्धा केसांच्या कोंड्यासाठी महत्त्वाची आहे. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.